नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय इयत्ता 12वी इतिहास पाठ 3 भारत आणि युरोपीय वसाहतवाद. याच्या आधी आपण सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात केली होती युरोपमधील जो प्रबोधनाचा काळ आहे तेव्हापासून. त्याच्यामध्ये आपण पाहिले की कुठल्या कुठल्या प्रकारच्या नवीन नवीन वैज्ञानिक गोष्टींचा शोध लागला होता, शोधक कोण होते, प्रबोधनाचा काळ म्हणजे काय आणि त्याच्यामुळे कशा प्रकारे प्रगती होत गेली, तर या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. त्यानंतर आपण वसाहतवादाला सुरुवात केली होती. वसाहतवाद म्हणजे काय, युरोपामध्ये कुठल्या कुठल्या ठिकाणी वसाहतवाद आहे, त्याचे परिणाम काय आहेत, कारण काय आहेत, हे सगळं आपण पाहिलं. आता युरोपामध्ये जो काही वसाहतवाद चालू होता त्याचा भारतावरती कसा परिणाम झाला हे आपल्याला डिटेलमध्ये पाहायचंय. तर मागील पाठामध्ये आपण हे सगळं पाहिलं होतं. जागतिक आढावा घेतल्यानंतर युरोपीय वसाहतवादाचा भारतातील विस्तार आणि त्याचा भारतावर होणारा परिणाम हे आता आपण बघणार आहोत. तर आपण काय पाहिलं होतं मागच्या पाठांमध्ये, मुख्यत्वे इंग्लंड असेल, पोर्चुगीज आहेत, म्हणजेच इंग्रज आहेत, पोर्चुगीज आहेत, त्यासोबतच आपले डच आहेत. तर हे लोक, फ्रेंच आणि डच, तर हे लोक मोस्टली आपल्या भारतामध्ये वसाहती स्थापन करत होते. सो पोर्चुगीज सगळ्यात सुरुवातीला आपण पाहतोय. तर पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को द गामा हे आपण पहिल्या पाठामध्ये पाहिलं होतं. इसवी सन 1498 मध्ये कालिकत म्हणजेच कोझिकोडे येथे पोहोचला. पोर्तुगीजांनी अरब आरमाराचा पराभव करून, अरब आरमार म्हणजे सगळ्यांना माहिती असेल ना, नेव्ही, ठीक आहे, आरमाराचा पराभव करून भारताच्या समुद्र किनाऱ्यांवरती आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी सुरुवात केली. तर याच्या आधी काय व्हायचं की हे जे युरोपामधले जे लोक आहेत किंवा जे दर्यावरती आहेत, तर त्यांना बाजारपेठा शोधायच्या होत्या. मग त्यासाठी ते वेगवेगळ्या ठिकाणी असेच प्रवास करायचे जेणेकरून ते नवीन प्रदेश शोधू शकतील, नवीन बाजारपेठा शोधू शकतील. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर आपलं वर्चस्व निर्माण करणं, तिथला प्रदेश आपल्या गुलामगिरीखाली घेणं, थोडक्यात वसाहती निर्माण करणं, हे सगळं त्यांचं चालू असायचं. मग त्यासाठी ते वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये फिरायचे आणि असं करत करत वास्को द गामाला भारताचा शोध लागला आणि मग त्याने तिथे वर्चस्व निर्माण करायला सुरुवात केली. दक्षिण हिंदुस्थानातील राज्यांमध्ये असणाऱ्या आपापसातील भांडणाचा त्यांनी फायदा घेतला आणि अर्थात तेव्हा आपला हिंदुस्थान असा एकच, म्हणजे एकाच राजाच्या अंमलाखाली किंवा एकत्र किंवा सगळे राजे आपापसात राहत आहेत असा नव्हता. अंतर्गत भांडणं होतीच आणि त्याचाच फायदा हे इंग्रज, पोर्चुगीज लोक घ्यायचे. आणि मग त्यांनी पश्चिम किनारपट्टीवरती आपल्या ज्या वसाहती आहेत त्या स्थापन केल्या. साधारणतः भारतीय द्वीपकल्पाचा प्रदेश असा आहे. तर पश्चिम किनारपट्टीवरती पोर्चुगीज होते, गोवा वगैरे त्या प्रांतामध्ये, ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे, पोर्चुगीजांनी वसाहतींच्या रक्षणासाठी किल्ले उभारले आणि मग त्यांना माहिती होतं की किल्ले उभारल्यानंतर आपण किल्ल्यावरती शस्त्रसाठा ठेवू शकतो, आपले सैनिक किंवा आपला आरमार आपण ठेवू शकतो, जेणेकरून आपण आसपासच्या प्रदेशाचं संरक्षण करू शकू. किल्ल्यांच्या आधारे बाह्य हल्ल्यांपासून आपल्या वसाहतींचे रक्षण करायचे आणि समुद्रमार्गे किल्ल्यांना रसद पुरवायची ही पोर्तुगीजांची राजनीती होती. आणि त्यांचे आरमार प्रबळ होतं, म्हणजे मजबूत होतं. किनाऱ्यावरती आरमारी छापा घालून शत्रूचा मुलूक ते उद्ध्वस्त करायचे, हे त्यांचं ठरलेलं काम होतं. आणि मग तिथून जे काही पैसे वगैरे सगळं काही मिळेल, पैसे म्हणजे जे काही इतर शस्त्र किंवा इतर साठा वगैरे जो काही मिळेल तो आपल्याला वापरायला घ्यायचा. आणि या आरमाराचा सामना करणं स्थानिक भारतीय सत्तांना शक्य झालं नाही आणि त्यांनी इतकं प्रबळ असं आरमार उभं केलं होतं त्या किल्ल्यांच्या आसपास की ते आपल्याला पण तोडायला शक्य नव्हतं, म्हणजे त्या काळच्या भारतीयांना पण तोडायला शक्य नव्हतं. पुढे हिंदी महासागरावर पोर्तुगीजांनी वर्चस्व स्थापन केल्यानंतर भारतीय राजांना हिंदी महासागरामध्ये जहाजे पाठवायचे असतील तर मग पोर्तुगीजांची परवानगी घ्यावी लागली किंवा त्यांचे परवाने घेणे आवश्यक झाले. आणि परवान्याशिवाय जर प्रवास केला तर पोर्तुगीज लोक काय करायचे, हे सगळे जहाज जप्त करायचे आणि त्याच्यामध्ये जे काही असेल तर ते बुडवायचे. पोर्तुगीजांचे आरमारी सामर्थ्य एवढे होते की मुघल, आदिलशाही, कुतुबशाही या सत्तांना पण ते कारताज म्हणजेच परवाने घेणे गरजेचं झालं होतं. म्हणजे इतकं त्यांनी प्रबळ, म्हणजे ते बाहेरून आपल्या देशामध्ये आले, आपल्या देशातले पण नव्हते, आपल्या देशामध्ये ऑलरेडी राज्य करणाऱ्या लोकांना त्यांचे परवाने घेणे आता बंधनकारक ठरू लागलं होतं. म्हणजे इतका त्यांचा शिवट होती किंवा इतकं सामर्थ्य त्यांचं होतं. त्यानंतर पुढे आहे, इसवी सन 1608 मध्ये भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरती ज्या ठिकाणी दमन दीव आहे, तर साधारणतः पश्चिम किनारा तुम्ही पाहिला असेल, गुजरात वगैरे प्रांत, तर दमन दीव जे आहे किंवा चौल आहे, गोवा आहे, होनावर आहे, गंगोली आहे, बसरूर, मंगलोर, कन्नूर, कोडुंगलूर, कोची, कोल्लम, म्हणजे ऑलमोस्ट पूर्ण पश्चिम किनारपट्टी. तर या ठिकाणी पोर्तुगीजांनी आपापल्या वसाहती ज्या आहेत त्या निर्माण केल्या. तसेच पूर्व किनाऱ्यावरती नागपट्टिनम, मलियापूर म्हणजे साऊथ होम आणि बंगालमध्ये हुगळी या ठिकाणी पण पोर्तुगीजांनी आपल्या वसाहती निर्माण केल्या. म्हणजे फक्त पश्चिम किनारपट्टी नाही तर पूर्व किनारपट्टीच्या पण काही काही प्रदेशावरती त्या लोकांनी त्यांच्या वसाहती निर्माण केल्या. पोर्तुगीजांच्या या पूर्वेकडील साम्राज्याची राजधानी गोवा होती आणि मोस्टली पोर्तुगीजांचं सगळं काही, कारण वास्को तुम्ही पाहिलं असेल, गोव्यामध्ये वास्को द गामा नावाचं ठिकाण पण आहे. तर हे जे
सुरुवात गोव्यापासूनच झाली होती. सुरुवातीला तो वास्को द गामा गोव्यामध्ये मधूनच आला होता भारतामध्ये. तर त्यांचं मूळ ठाणे गोवा होतं. कारताज म्हणजे आपल्याला कळलेलं आहे की त्याच्यावरती एक परवाना असायचा, ज्याच्यामध्ये त्या जहाजाचं नाव काय आहे किंवा त्या तांडेल्याचं नाव काय आहे, ते कुठून कुठे जाणार, म्हणजे इट वॉज लाईक अ तिकीट. आता आपल्याकडे कसं आपलं तिकीट असतं प्रवास करताना, आपण कुठून कुठे जाणार, किती रुपयाचं आहे, आपलं नाव ऍक्च्युली नसतं, पण ठीक आहे. तर बेसिकली या सगळ्या गोष्टी असतात. डिजिटल तिकीट असेल तर आपल्या त्याच्यात नाव वय सगळं सगळं दिलेलं असतं. तर बेसिकली या सगळ्या गोष्टी त्या परवान्यावरती असतात. केप ऑफ हा केप ऑफ गुड केप ऑफ गुड होप पासून पूर्वेस चीन मधील मकाव पर्यंत पोर्तुगीजांच्या ज्या काही वसाहती होत्या, तर त्या सर्वांचा समावेश एकत्रितपणे त्यांच्या भारतीय साम्राज्यात एस्टोदा द इंडिया असं केलं जायचं. आणि त्यावर पोर्तुगीजांच्या राजाने नेमलेल्या मुख्य अधिकाऱ्यांमध्ये विजरई ई कपिताव झराल, म्हणजे त्याचा जो काही प्रतिनिधी असेल तर तो, सेनापती जो असेल तर तो, ही नेमणूक 3 वर्षांसाठी केलेली असायची. म्हणजे आता कसं आपल्याकडे आपल्या देशाचा कारभार पाहण्यासाठी प्रधानमंत्री असतात 5 वर्षांसाठी वगैरे, आणि मग निवडणुका होतात. तर त्याप्रमाणे त्यांनी जो काही मुख्य अधिकारी नेमला असेल हा सगळा कारभार बघण्यासाठी, तर तो 3 वर्षांचा त्याच्याकडे कालावधी असायचा. मुख्य अधिकाऱ्याला सल्ला देण्यासाठी राज्य सल्लागार मंडळ पण असायचं, ज्याप्रमाणे आपल्याकडे पण प्रधानमंत्रींना सल्ला देण्यासाठी किंवा त्यांचा कारभार प्रत्येकाला वाटून दिलेला आहे, कोणी कोणी काय काय बघायचं, तर त्याप्रमाणे त्यांच्याकडे पण मंडळ आहे. या मंडळात गोव्याचे अर्सविशपू म्हणजेच मुख्य धर्मगुरू, शान्सेलर म्हणजे न्यायाधीश, वेदोर द फजेंट म्हणजेच मालमत्तेवरील गोष्टी पाहणारे जे काही अधिकारी आहेत, आणि गोव्याचा कपिताव म्हणजेच कॅप्टन यांच्या बरोबरीने काही वंश परंपरागत उमराव या मंडळामध्ये असायचे सल्ला देण्यासाठी. विजरई या मंडळाचा अध्यक्षस्थानी असायचा, म्हणजे तो मेन पर्सन, आणि त्याला हे सगळे लोक सल्ला द्यायचे कसं काय करायचं ते. 17व्या शतकाच्या पूर्वार्धात दरवर्षी पोर्चुगलमधून सरासरी 5 जहाजे भारतामध्ये येत होती, आणि या जहाजांवरती तोफा असायच्या. अर्थात पोर्तुगीजांना त्यांच्या ज्या काही वसाहती आहेत भारतामधल्या त्या सुरक्षित ठेवायच्या असतील तर शस्त्र असली पाहिजे, तोफा असले पाहिजे, सगळं काही असलं पाहिजे, तर ते भारतामध्ये पाठवलं जायचं. पोर्तुगीज दमण, वसई आणि गोवा येथे जहाजे बांधत, आणि त्यासाठी लागणारे जे काही सागाचं उत्तम असं टिकाऊ लाकूड आहे तर ते त्यांना या प्रदेशामध्ये उपलब्ध व्हायचं. पोर्तुगीज आरमारातील सैनिक पोर्चुगलहून भारतात पाठवले जायचे. 17व्या शतकामध्ये हिंदी महासागरामध्ये झालेल्या नाविक लढ्यांमध्ये डच आणि इंग्रजांनी पोर्तुगीजांचा पराभव केला. आणि मग या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपवाद वगळल्यास इतर भारतीय सत्तांकडे स्वतःचं आरमार नव्हतं. आपण याच्या आधी ऑलरेडी पाहिले की सगळ्यात पहिल्यांदा आरमार हे शिवरायांनी सुरू केलं होतं. त्यांच्या आरमाराबद्दल आपण डिटेल वाचलंय, आय गेस 4थीच्या, त्याच्यानंतर 7वीच्या इतिहासामध्ये, 8वीच्या इतिहासामध्ये. सो तुम्हाला त्या आरमाराबद्दल कल्पना असेलच. आणि त्यामुळे पोर्तुगीजांशी सामना करणं भारतीयांना अवघड व्हायचं, कारण त्यांच्याकडे स्वतःचं असं आरमार नव्हतं, पण शिवरायांकडे मात्र होतं. त्यानंतर पुढे आहे पोर्तुगीजांचा व्यापार कसा होता. कालिकतचा राजा झामुरिन याने वास्को द गामा बरोबर पोर्चुगलच्या राजाला पत्र पाठवलं. आमच्या राज्यात दालचिनी, लवंग, सुंठ, मिरी आणि जवाहीर यांची समृद्धी असून आपल्याकडून सोने, चांदी, पोळी इत्यादी जिन्नस आम्हाला मिळावे अशी आमची इच्छा आहे. म्हणजे आमच्याकडे काय आहे ते आम्ही तुम्हाला देऊ शकतो, तुमच्याकडे जे आहे त्यातलं हे आम्हाला पाठवा. ठीक आहे. कालिकत आणि कन्नूर येथून केलेला माल वास्को द गामाने पोर्चुगलमध्ये विकला, आणि त्या मालातून त्याने पोर्चुगल ते भारत आणि परतीच्या प्रवासाच्या खर्चाच्या 60 पट अमाऊंट वसूल केली. म्हणजे बघा काय हुशार माणूस आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे पोर्चुगीजांनी त्यांच्या सत्तेखालील प्रदेशामध्ये ख्रिस्ती धर्माखेरीज इतर धर्मांची प्रार्थनास्थळे बांधण्यास वा दुरुस्त करण्यास बंदी घातली होती. म्हणजे त्यांनी फक्त ख्रिश्चन जे काही चर्च वगैरे असतील तेवढंच फक्त बांधायला परमिशन होती, बाकी काही करायला परमिशन नव्हती. इव्हन बाकीचे सण समारंभ साजरे करायला पण बंदी घातली होती. स्थानिक भाषांची गळचेपी केली होती, म्हणजे फक्त आणि फक्त इंग्लिश आणि किंवा त्यांची पोर्चुगलची जी काही भाषा असेल तर तेच बोललं गेलं पाहिजे. धर्मांतर करणाऱ्यांना पोर्चुगीजांनी नोकऱ्या देण्यास सुरुवात केली होती. म्हणजे अर्थात आता ज्या लोकांना नोकऱ्याच हव्या आहेत तर त्यांनी धर्मांतर केलं पाहिजे. मग त्यांच्या धर्मामधली लोकांची संख्या वाढत होती किंवा त्यांच्या धर्माचा प्रसार होत होता. ठीक आहे. त्यांनी आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीमध्ये गोव्याला मुक्त बंदराचे स्वरूप दिले होते, आणि त्यामुळे आशियामधील देशोदेशीचे व्यापारी जे आहेत तर ते गोव्यात यायचे. मुक्त बंदर आहे म्हणजे कोणी पण येऊन तुम्ही व्यापार वगैरे करू शकता. त्यांचा अर्थात काहीतरी करवीर ठरला असणारच आहे, पण तुम्ही येऊन व्यापार करू शकता. त्याच्यामुळे बरेचसे लोक युरोपामधून जे आहेत तर ते आशिया म्हणा किंवा इतर देशांमधूनच जे लोक आहेत तर ते गोव्यामध्ये येऊ लागले. पुढे आहे ते म्हणजे ब्रिटिश. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600 रोजी झाली, आणि इंग्लंडच्या एलिझाबेथ राणीने कंपनीला
पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला. आता याच्यामध्ये काय काय येतं, तर जी काही जहाजे आहेत तर ते पूर्वेकडील देशांमध्ये पाठवणं, म्हणजेच इंडियामध्ये असेल, एशियामधल्या बाकीच्या देशांमध्ये पाठवणं असेल, तेथे माल विकून जो पैसा मिळेल त्यातून आणि पाठवलेल्या रोख रकमेतून प्रामुख्याने मसाल्याचे पदार्थ खरेदी करणं, कारण ती आशियामधल्या किंवा पर्टिक्युलरली भारतासारख्या देशाचे वैशिष्ट्य होतं, जे की त्या लोकांना तिकडे इंग्लंडमध्ये नाही मिळायचं. ठीक आहे. आणि मग ते अर्थात इंग्लंडमध्ये ते मिळत नाही. सो आपण जर इंडियातून हे सगळं इंग्लंडला घेऊन गेलो, तर इंग्लंडमध्ये आपण ते किती पण रकमेला विकू शकतो आणि पैसे कमवू शकतो. ठीक आहे. भारतामध्ये ते महाग नाही विकता येणार, कारण ते भारतातलंच आहे. पण आपण हेच इंग्लंडमध्ये घेऊन गेलो, तर ते आपण किती पण जास्त पैसे त्याचे कमवू शकतो. ठीक आहे. मग ते नफा मिळवू शकतो. आणि हे कंपनीच्या कामाचे सुरुवातीचे स्वरूप अशा प्रकारचं होतं. या काळातील जहाजे शिडांवर चालणारी असल्यामुळे त्यांना वर्षाच्या ठराविक काळामध्ये निघणं आणि ठराविक वेळी परतणं अपरिहार्य होतं. कारण असं होतं की शिडांवरती चालायची तर जे आपलं हवामान आहे तर ते पण बरोबर असलं पाहिजे आणि त्याच्यामुळेच त्यांना एक पर्टिक्युलर कालावधीमध्येच निघावं लागायचं. खूप पाऊस असेल, भरती ओहोटीचे काळ पण त्यांना बघावी लागायची आणि त्याच काळांमध्ये त्यांना व्यापार करता यायचा. यामुळे माल खरेदी करणं आणि विकणं हे चिकरीचे होऊ लागले होते. भाव कमी असताना पण खरेदी केलेला माल ठेवण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीला कायमस्वरूपी अशी जागा मिळवायची होती आणि मग ते मिळवणं आवश्यक झालं होतं. इंग्लंडहून डिसेंबर ते एप्रिलमध्ये निघायचे आणि भारतातील व्यापार आटोपून पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये परत जायचे. असं साधारणतः जास्तीत जास्त 13 आणि कमीत कमी 9 महिन्यांचा क्रम ठरलेला होता. कारण या काळामध्ये एकतर उन्हाळा आहे, सो त्याच्यामुळे समुद्रामध्ये भरती ओहोटी येणं किंवा म्हणजे भरती ओहोटी ठीक आहे, पण समुद्रामध्ये जास्त लाटा उसळणं, सुनामी वगैरे या असल्या काही गोष्टी होणार नाहीत. ठीक आहे. त्याच्यामुळे त्यांना हा काळ जो आहे तर तो अनुकूल होता. आणि जानेवारीमध्ये परत जायचं अगेन, तेव्हा पण थोडाफार उन्हाळ्याचाच काळ असणार आहे. सो अगेन इझी आहे परत जायला पण. सो यामुळे कंपनीने भारतामध्ये वखारी म्हणजे मालांची खरेदी विक्री करण्यासाठी एक ठिकाण जिथे आपण खरेदी करून माल साठवून ठेवू शकतो किंवा विक्री करायचा माल आपण साठवून ठेवू शकतो, स्थापन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आणि अशा वखारीला फॅक्टरी आणि तेथे जे काही नोकर तिथे काम करतील त्यांना फॅक्टर्स असं म्हटलं जायचं. इसवी सन 1623 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना नागरी आणि लष्करी कायद्यानुसार कंपनीतल्या नोकर वर्गाला शिक्षा करण्याचा अधिकार पण दिला गेला. म्हणजे काही काम बरोबर नाही केलं, काही नुकसान झालं तर हे लोक त्यांना शिक्षा पण करायचे. कंपनीला पूर्वीकडील देशांमध्ये व्यापार करण्याचा एकाधिकार मिळाला. इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याने कंपनीला एकाधिकाराची नवी सनद देऊन पूर्वेकडील देशामध्ये किल्ले बांधणे, सैन्य बाळगणे आणि इतर धर्मीयांशी युद्ध आणि तह करण्याचे पण अधिकार दिले. सो 17व्या शतकाच्या उत्तरार्धात कंपनीचा कारभार सुरत आणि चेन्नई इथून चालवला जात असे आणि चेन्नईच्या कार्यकक्षेत म्हणजे जो काही काम करण्याचा एक काय म्हणूया प्रदेश आहे, तर याच्यामध्ये भारताचा पूर्व किनारा यायचा, ओडिशा, बंगाल, पूर्वेकडचे इतर जे काही देश आहेत ते सगळे यायचे आणि सुरतेकडचं जे काही कार्यक्षेत्र होतं तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधला राजापूर असेल, तांबड्या समुद्रातला मोखा, पर्शियन आखात वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये यायचं. आता सुरतेच्या वखारीमध्ये एक हिशेबनीस असणार, हे सगळं जमा खर्च वगैरे बघायला. कोठार प्रमुख, कारण आपण वखार का वापरतोय, स्टोअर करण्यासाठी गोष्टी, त्याच्यामुळे कोठार प्रमुख असणार, एक खजिनदार असणार, एक वखारदार असणार आणि कारकून हे सगळं लिहून ठेवायला असणार. म्हणजे जे काही लिगली लिहून लेखनाचं काम वगैरे करायचं असेल ते सगळं कारकून करणार. त्यांच्या जोडीला धर्मगुरू असणार, सर्जन असणार, मदतनीस, स्वयंपाकी हे सगळे जनरल गोष्टी पण असणार आहेत. ठीक आहे. आता वखाराचा आपण एक डिटेल एक्सप्लेनेशन बघतोय. वखार म्हणजे नेमकं काय, तर आपण जनरली काय बघितलं, वखार म्हणजे जे पण माल आपल्याला साठवून ठेवायचा आहे तर त्यासाठी एक साठवणुकीची जागा म्हणजे वखार आहे. पण त्याचं पण डिटेल एक्सप्लेनेशन काय आहे आपण बघूया. तर इथे काय सांगितलंय, इंग्रज वखारीसाठी मोठ्या जागा घेत असत. मालाचे कोठार, निवासस्थाने, कार्यालय यासाठी एक जागा असायची. वखारीवरती इंग्रजांचा झेंडा असायचा, कारण अर्थात इंग्रजांचे वखार आहे किंवा ती जागा इंग्रजांची आहे, त्याच्यामुळे त्यांचं सामर्थ्य दाखवण्यासाठी ते लोक झेंडा लावायचे. पांढऱ्या पार्श्वभूमीवरती तांबडा क्रॉस असं त्यांचा त्या काळचा जो झेंडा आहे तर त्याचं वर्णन होतं की ते पांढरा झेंडा असायचा आणि त्याच्यावरती लाल रंगाचा क्रॉस केलेला असायचा त्यांच्या झेंड्यावरती. आणि वखारीतील जेवणात पाव, मांस, भात, डाळ, तांदूळाची खिचडी, लोणचे यांचा पण समावेश असायचा. म्हणजे डिटेल मेन्यू पण सांगितलं गेलेला आहे आपल्याला. याच्यावर आपल्याला हे कळतं की त्या काळातले लोक काय काय सेवन करायचे, म्हणजे त्या काळात काय काय पिकत असावं आसपासच्या प्रदेशामध्ये. सो त्यासाठी आपल्याला त्यांनी या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ठीक आहे.
म्हणजे आपण जे जनरल जेवतो तेच ते लोक जेवतात, व्हेज नॉन व्हेज. ठीक आहे. नेक्स्ट आहे मनोरंजन आणि नोकरांच्या श्रमपरिहारासाठी कंपनीने सुरत, कारवार, मच्छलीपट्टण, पेटापोली, चेन्नई आणि मुंबई येथे बागा पण उभारल्या होत्या. ठीक आहे. चलो, प्रत्यक्ष वखारीमध्ये काम करणाऱ्या इंग्रजांमध्ये शिकाऊ उमेदवार, कारकून, फॅक्टर असे हुद्दे पण दिले जात होते की त्या हुद्द्यावरती हे लोक काम करणार. म्हणजे त्यांना काय म्हणूया आपण, पोझिशन दिली जायची एक की कुणाचं काम काय आहे ते त्याच्यावरून कळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे असं आहे की येथे भोजनाची पण सोय होती. आता आपण ते सगळं बघितलंच की मेन्यू काय काय होतं, तर त्यानुसार आपण सांगू शकतो की या ठिकाणी भोजनाची सोय होती. कंपनीमध्ये मनाई केलेल्या वस्तू वगळून कापड, नीळ, मसाल्याचे पदार्थ, लोकर, शिसे, प्रवाळ, हस्तिदंड इत्यादी अन्य वस्तूंना खासगी व्यापार करण्यासाठी परवानगी होती. म्हणजे या सगळ्या वस्तूंना मनाई होती. हे सगळ्या वस्तू सोडून तुम्ही इतर वस्तूंचा व्यापार वगैरे सगळं करू शकता. ठीक आहे. त्यानंतर पुढे कंपनीने संरक्षणासाठी किल्ले बांधण्याचे धोरण सुरू केलं होतं. अर्थात आपण हे याच्या आधी पण बघितले की किल्ले असेल तर साठा वगैरे केला जाऊ शकतो, शस्त्रसाठा आहे, सैनिक प्रॉपरली तिथे आरमार वगैरे उभारला जाऊ शकतं आणि त्याच्यामुळे सुरक्षा करणं इझी पडतं. सो त्याच्यामुळे किल्ले बांधणी करण्यात आली. त्यांनी अर्मगाव म्हणजे चेन्नईच्या उत्तरेस सुमारे 90 किलोमीटर अंतरावरती एक किल्ला, तर चेन्नई येथे वखार आणि किल्ला बांधला. ठीक आहे. सो त्यांनी काय काय आता बांधणी केली होती संरक्षणासाठी ते आता आपण बघतोय. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे या किल्ल्याला फोर्ट सेंट जॉर्ज हे नाव देण्यात आलं होतं. तसेच टांकसाळ सुरू करून त्यात सोने, चांदी, मिश्र धातू आणि तांब्याची नाणी पाडण्यास पण इंग्रजांनी सुरुवात केली होती. ठीक आहे. हे सगळं झालं इथपर्यंत डन. आफ्टर दॅट नेक्स्ट इसवी सन 1661 मध्ये इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याने पोर्तुगीज राजकन्या ब्रँगान्झा हिच्याशी लग्न केलं ठरलं आणि पोर्तुगीजांच्या राजाने त्याला मुंबईमधील बेट आंदन म्हणून दिलं. आंदन म्हणजे इट्स लाईक भेट म्हणून दिलं किंवा समथिंग लाईक दहेज पण म्हणू शकतो आपण, पण ठीक आहे आपण मानूया की लग्नातलं भेट म्हणून दिलं. ठीक आहे, जावयाला. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे चार्ल्सने अब्राहम शिपमन याला 500 सैनिक देऊन मुंबईचं गव्हर्नर म्हणून नेमलं. त्यानंतर पुढे आहे की मुंबईमध्ये मुंबई, माहीम, परळ, वडाळा, वरळी, शीव आणि माझगाव या 7 बेटांचा समावेश होता. ऍक्च्युली मुंबई हे असं एक एकसंध भूमी नव्हती, ते बेटच होतं आधी. नंतर त्याला असं एक एकसंध भूमी करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आधी मुंबई इज लाईक बेटांचा समूहच होता आधी. त्याच्यामध्ये नंतर मग माती वगैरे घालून असं त्यांना एक नवीन अशी जमीन तयार करण्यात आली किंवा एक नवीन शहर तयार करण्यात आलं. मुंबईच्या कारभारासाठी जेवढा खर्च व्हायचा त्या मानाने उत्पन्न कमी असल्यामुळे चार्ल्सने मुंबई बेट ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिलं. म्हणजे ऍक्च्युली मुंबईमध्ये खर्च जास्त व्हायचा, उत्पन्न कमी होतं. सो ते म्हणले की तुम्ही भाड्याने घ्या, जे काही येईल तेवढं दर ह्याच्यानुसार मला भाडं तेवढं सुपूर्द करा, बाकी खर्च काय करायचा, प्रगती काय करायची, हे सगळं तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. कंपनीने इसवी सन 1669 मध्ये सुरतेचा प्रेसिडेंट सर जॉर्ज ऑक्झिंडेन यास मुंबई बेटाचा गव्हर्नर व कमांडर इन चीफ असं नेमलं. मुंबईत इंग्रजांनी टांगसाळ सुरू करून चांदी, तांबे आणि जस्त या धातूंची नाणी पाडण्यास सुरुवात केली. कंपनीने मुंबई बेटावर व्यापारी आणि कारागिरांना घेऊन राहण्यास उत्तेजन दिले. मुंबईच्या रक्षणार्थ कंपनीकडे 5-6 लहान जहाजे आणि सुमारे 300च्या आसपास सैनिक होते आणि या सैनिकांकडे बंदुके होत्या आणि तलवारी पण होत्या. नेक्स्ट इज डच कंपन्यांनी एकत्र येऊन युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली आणि त्या कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा अधिकार पण देण्यात डचांनीच दिला होता. नेक्स्ट आहे या अंतर्गत कंपनीला नोकर ठेवणे, वखारी स्थापन करणे, किल्ले बांधणे, नाणी पाडणे, पौर्वात्य देशांशी युद्ध किंवा तह करणे असे अधिकार पण मिळाले. आणि कंपनीने त्यासाठी गव्हर्नर जनरल हा अधिकारी नेमला होता, कारण ही सगळी कामं कोणतरी बघणारा पाहिजे, कोणतरी लक्ष ठेवायला पाहिजे. तर त्यासाठी गव्हर्नर जनरलची नेमणूक करण्यात आली होती. 17व्या शतकाच्या मध्यापर्यंत कंपनीने आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यापासून ते जपानपर्यंत वसाहती आणि वखारी उभारल्या. मग त्यामध्ये सध्याचे जे मोझांबिक आहे, दक्षिण आफ्रिका आहे, येमेन आहे, इराक आहे, इराण, पाकिस्तान, भारत, बांगलादेश, म्यानमार, सायम, व्हिएतनाम, लाओस, कांपुचिया, तैवान, चीन, जपान हे सगळे देश जे आहेत त्यात येतात. डचांनी वखारींच्या इमारती बांधून त्याला तटबंदी पण केला, का तर अर्थात संरक्षण पाहिजे यासाठी, आणि त्याच्या रक्षणार्थ तोफा वगैरे ठेवायला सुरुवात केली. डचांच्या नोकर वर्गामध्ये स्थानिक लोकांचा पण समावेश असायचा. नोकर वर्ग म्हणजे जे नोकरी करतात, टॅक्स पेअर आहे, तर त्यांच्यामध्ये. ठीक आहे. डचांनी भारतात मछलीपट्टम, पेतापुली, पुलिकत, तिरुपापुलियर, पूर्त नोव्हो, कारिकल,
चिंचुरा, ठट्टा, आग्रा, अहमदाबाद, भडोच, खंबायत, सुरत, नागपट्टण येथे वखारी स्थापन केल्या. विजयनगरच्या शासकीय परवानगीने त्यांनी पुलकित आणि नागपट्टण इथे पण किल्ले बांधले. म्हणजे शासकीय परवानगी वगैरे घेऊन, जागा वगैरे घेऊन त्या लोकांनी किल्ले वगैरे बांधलेले आहेत. का तर त्यांना पुढे विस्तार करायचा आहे यासाठी. पुढे डचांनी पोर्तुगीजांचा पराभव केला. मग कोची, कोडुंगलूर, कन्नूर आणि कोल्लम या ठिकाणी त्यांनी त्यांचे किल्ले बांधले. म्हणजे तिथले किल्ले बांधले नाही, किल्ले ताब्यात घेतले. ठीक आहे. आणि कोचीच्या राजाची तह करून डचांनी काळ्या मिरीची निर्यात करायसाठी पण एकाधिकार मिळवला ऍक्च्युली. 17व्या शतकाच्या सुरुवातीला डचांचे आरमार असे प्रबळ होते, कारण ते आसपासचे प्रदेश घेत होते आणि तिथे संरक्षणासाठी पण त्यांच्याकडे मजबूत असा आरमार होतं. कोणत्याही बिकट परिस्थिती किंवा प्रसंगी भारताच्या किनाऱ्यावर 20 जहाजांचे आरमार, म्हणजे बापरे 20 जहाज त्यांनी तिथे लावलेले होते. म्हणजे काही पण झालं तरी 20 जहाज त्यांच्या संरक्षणासाठी तिथे होते. आणि 3 ते 4 हजार सैनिक उतरवण्याची क्षमता होती. मुघल, आदिलशाही आणि कुतुबशाही जहाजांना डचांकडून परवाना घ्यावा लागे. परवाना न घेता प्रवास केल्यास जहाज काय व्हायचं, जप्त व्हायचं. ठीक आहे, इथपर्यंत झालंय. पुढे आता बघा, आता आपण पाहतोय फ्रेंच. इसवी सन 1664 मध्ये फ्रान्सचा अर्थमंत्री कोल्बेर याच्या पुढाकाराने फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करण्यात आली. फ्रान्सचा राजा 14वा लुई याने कंपनीला पूर्वेकडील देशांचे व्यापार करण्याचा, सैन्य व आरमार बाळगण्याचा आणि कर माफीचा अधिकार दिला. सो हे सगळे लोक पूर्वेकडे सगळं काही राज्य वगैरे स्थापन करतायत. का तर बाजारपेठ, अगेन खूप साऱ्या नवीन नवीन वस्तू ज्या की युरोपमध्ये अवेलेबल नाहीयेत, मसाल्याचे पदार्थ, सोन्याच्या खाणी वगैरे, ते सगळं त्यांना पूर्वेकडच्या राज्यांमध्ये किंवा देशांमध्ये मिळतंय. सो पौर्वात्य राजांची तह करणं किंवा युद्ध करणं आणि मग त्या तिकडचे प्रदेश जिंकून घेणं, या सगळ्याचे अधिकार जे आहेत तर ते कंपनीला मिळत होते. कंपनीने इसवी सन 1666 मध्ये मुघल बादशाह औरंगजेब याच्या दरबारामध्ये एक शिष्टमंडळ पाठवून सुरत येथे वखार टाकण्याची परवानगी मागितली होती. सुरुवातीला ते लोक फक्त व्यापार करण्यासाठी परवानगी मागायचे, वखारीसाठी वगैरे परवानगी मागायचे आणि हळूहळू मग तिथल्या आसपासचा प्रदेश ते लोक काबीज करायचे. सो ही यांची छान अशी खेळी होती किंवा षडयंत्र होतं की ज्याच्यामुळे ते आपल्या भारतामध्ये राज्य करू शकत होते. फ्रेंचांनी 1668 मध्ये पहिली वखार सुरत येथे स्थापन केली. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्यानंतर पॉंडिचेरी किंवा पुडुचेरी, चंद्रनगर, माहे, कारिकल, राजापूर, बालासोर, कासिम बझार, मछलीपट्टम येथे वखारी स्थापन केल्या. आणि या काळामध्ये फ्रेंचांचा कुतुबशाही डच यांच्याशी पण संघर्ष चालू होता. पॉंडिचेरी हे फ्रेंचांचे प्रमुख ठाणे होते, लक्षात ठेवायचं आहे. या प्रदेशामध्ये कर्नाटकच्या नवाबाची सत्ता होती आणि हे जे नवाब पद आहे तर ते मिळवण्यासाठी नवाबाच्या घरामध्ये मग सत्ता स्पर्धा सुरू झाली आणि याचा फायदा अर्थात फ्रेंच घेणार. ठीक आहे. ब्रिटिश आणि फ्रेंच दोघांनीही याच्यामध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केली आणि यातूनच इसवी सन 1744 ते 1763 या काळामध्ये इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये पण युद्ध झाले, कारण हे कोणी घ्यायचं याच्यामध्ये भांडणं होती आणि हे लोक मध्ये पडले, यांच्यात पण भांडणं झाली. याला आपण कर्नाटक युद्ध म्हणतो. आणि तिसऱ्या युद्धामध्ये इंग्रज आणि फ्रेंचांचाच पराभव केला आणि हा जो सगळा प्रदेश आहे तर तो आता इंग्रजांना मिळाला. सत्ता स्पर्धेमध्ये फ्रेंच नामोहराम झाल्यामुळे भारतात इंग्रजांना प्रबळ असा कुठलाही स्पर्धक नाही उरला आणि मग इंग्रजांचं राज्य पूर्णतः भारतात सुरू झालं. छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय सत्तांच्या वसाहतवादाला कसे तोंड दिले याची माहिती आता आपण पुढच्या पाठामध्ये घेणार आहोत. सो पुढचा पाठ हा साधारणतः भारतामध्ये किंवा मराठा साम्राज्य, भारत, तर इथे कशा पद्धतीने ते लोक आपलं राज्य संरक्षित करून ठेवत होते इतर परकीय सत्तांपासून, तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आय होप की तुम्हाला हा पाठ आवडला असेल आणि समजला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. या ठिकाणी तुम्हाला वखर चित्र वगैरे बघायला मिळते की कसा साठा वगैरे करून ठेवला जायचा, सुरक्षा कशी आहे आणि बांधकाम वगैरे कसं आहे तुम्ही बघू शकता. ठीक आहे. सो थँक्यू सो मच अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.